नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान अशी पनीर मटर दम बिर्याणी बघणार आहोत। छान असा मटरचा सीजन चालू आहे आता, तर नुसती मटरची पण करू शकता किंवा नुसती पनीरची पण, दोन्ही मिक्स खूप छान लागते। एकदाशी ट्राय करून बघा आणि एकदम स्टेप बाय स्टेप मी रेसिपी सांगणार आहे। 4 स्टेप मध्ये सांगणार आहे रेसिपी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आता छान ख्रिसमस येते, 31st येते, तर तुम्ही पार्टीला करू शकता 31च्या, किंवा मुलांना काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर त्यांना अशी छान मटर पनीर दम बिर्याणी करून देऊ शकता। स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्या स्टेप मध्ये आपण बघतोय की राईस कसा तयार करून घ्यायचा बिर्याणीसाठी, तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे एकदम। तर आपण पहिल्या स्टेप मध्ये इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलाय, हा बासमती तांदूळ आहे आणि अर्धा ते 1 तास आपल्याला भिजून घ्यायचा आहे छान। तुम्ही याऐवजी सुटसुटीत जो तांदूळ होतो वाडा कोलम वगैरे तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता। आणि भात शिजवण्यासाठी आपण त्याच्यात छान असे फ्लेवर उतरण्यासाठी खडे मसाले घेतले, त्यामध्ये आपण 2 चक्री फूल, अर्धा किलोचं प्रमाण सांगते, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 4 ते 5 मिरे, 2 तेजपानं आणि 2 वेलची घेतलेत हिरव्या, आणि अर्धा लिंबू घ्यायचा आहे आपल्याला। तो कशासाठी ते पुढे मी सांगेलच। आणि आपल्याला 1 चमचा भरून इथं जिरा लागणार आहे आणि 1-2 चमचे आपल्याला इथं मीठ लागणार आहे, कारण भात शिजवण्यासाठी थोडं जास्त मीठ टाकायचं, जेणेकरून भात असा चवदार लागतो बिर्याणी मधला, नाहीतर असा पांचट लागतो। त्यामुळे थोडंसं जास्त मीठ ठेवायचं। आपण बिर्याणीचा भात शिजवताना आपण पाण्याचं प्रमाण जास्त घेतलेलं असतं, त्यामुळे आपण इथं मीठ जास्त घ्यायचंय। तर इथं पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं ऑलरेडी। आपण जोपर्यंत साहित्य बघतोय तोपर्यंत, तर आपल्याला इथं आता सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये, म्हणजे छान फ्लेवर उतरतो। आणि 1 चमचा भरून आपण इथं जिरं टाकून घेणार आहे आणि भरपूर असं जे मीठ घेतलंय 2 चमचे ते पण टाकायचंय आपल्याला इथं। आता आपल्याला 2 मिनिटांसाठी छान उकळून द्यायचंय पाणी, जेणेकरून खडे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो छान पाण्यामध्ये उतरेल। बघू शकता तुम्ही पाण्याचा रंग चेंज झालाय। आता आपल्याला इथं भात आपला असा पांढरा शुभ्र दिसावा, त्यासाठी आपल्याला आपण जे अर्धा लिंबू घेतलंय ते आपल्याला इथं पिळून घ्यायचंय। बघू शकता पाण्याचा रंग पुन्हा आहे तसा झालाय, अर्धा लिंबू पूर्ण आपल्याला इथं पिळून घ्यायचंय। आता तांदूळामधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलंय। भात शिजवताना मस्त छान असं मोठं भांड घ्यायचं, जेणेकरून भात असा मोकळा छान शिजेल आणि असा चिकट होणार नाही। पाणी काढून घेतलंय तांदूळामधलं। आता पूर्ण तांदूळ आपण पाण्यात सोडून घेऊया, थोडंसं मिक्स करूया। आता पाण्याला छान उकळी यायला लागलीये, आपण आणखीन एकदा मिक्स करू आणि तांदूळ 80% आपल्याला इथं शिजून घ्यायचा आहे। दुसरीकडे शिफ्ट करते, तोपर्यंत आपण बरिस्ता तयार करून घेऊया। आणि आपल्याला तांदूळ फुल गॅसवरती 2 मिनिटांसाठी शिजवायचा आणि नंतर 5 मिनिट मीडियम गॅसवर शिजवायचा आहे, म्हणजे तो छान असा सुटसुटीत होईल आणि तुकडा पडणार नाही। फुल गॅसवर शिजवला तर तुकडा पडेल। तर बिरिस्ता तयार करायचा आहे, त्यासाठीच आपण घेतलंय। आपण कांदा तळूनच घेणार आहे, त्यासाठीच आपण त्याआधी काजू पण तळून घेणार आहे, म्हणून इथं काजू दाखवते। आणि कांदा आपल्याला असा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून बिरिस्ता लवकर तयार होईल। याआधी पण मी बिर्याणीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला बिरिस्ता कसा तयार करायचा ते सांगितलेलं आहे। आता आपण बिरिस्ता तयार करून घेऊया। पॅन मध्ये इथं मी तेल गरम करायला ठेवलंय। आपण सर्वात आधी काजू तळून घेऊया। छान लाल रंगावरती आपण काजू तळून घेणार आहे। काजू लाल झाले, काढून घेऊया। आता आपल्याला कांदा तेलात टाकताना असा चांगला सुटसुटीत करून टाकायचा आहे। कांदा तेलात टाकून घेतलाय। आता स्टार्टिंगला आपल्याला 5 मिनिटांसाठी गॅस फुल ठेवायचा, कारण कांद्यामध्ये भरपूर असं प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे स्टार्टिंगला थोडासा फुल ठेवायचा गॅस। आणि थोडासा लाल दिसायला लागला, नॉर्मल असा अगदी कलर चेंज व्हायला लागला
की गॅस कमी करायचा आहे तिथं, म्हणजे मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला इथं बेरिस्ता तयार करून घ्यायचा आहे छान असा कुरकुरीत लाल रंगावरती. आणि सारखा असा हलवत 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 आपल्याला हा तळून घ्यायचा आहे कांदा. बघू शकता कांद्याचा हलका रंग चेंज व्हायला लागलाय. तर आपण इथं गॅस मध्यम करणार आहे, जेणेकरून आपला कांदा असा छान एकसारखा बेरिस्ता आपला तयार होईल. गॅस मीडियम केलाय मी. आता बघू शकता आपला बेरिस्ता असा तयार होतच आलाय. आता इथं ह्या स्टेजला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती एकसारखा हलवत आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे. आता काढून घेऊया आपण. एकदम परफेक्ट असा तयार झालाय. काढून घेते मी एका डिश मध्ये असं, आणि असं सुटसुटीत करून काढायचा, जेणेकरून कारण तो गरम असतो त्याची प्रोसेस डिश मध्ये काढली तरी चालू असते, त्यामुळं असं सुटसुटीत करूनच आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे. तर आपला बेरिस्ता इथं तयार झालाय. गार झाल्यावर बघा असा कुरकुरीत होतो. आता आपण भात कसा शिजलाय ते बघूया. तर बेरिस्ता झाला तोपर्यंत आपला 80% शिजलाय. गॅस बंद करूया. भाताच्या शीताचे असे तुकडे झाले की समजायचं आपला 80% भात शिजला इथं. आणि मॅश नाही व्हायला पाहिजे, नाहीतर मग तो 100% शिजला असं समजायचं. आता हे बघा असे तुकडे होत आहेत, याचा अर्थ आपला 80% भात छान शिजून तयार आहे. आता मी इथं एखाद्या चाळणीत गाळून घेते आणि एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तो पसरून ठेवते. पनीर मटार मसाला बनवणार आहे, त्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते सांगते. तर आपण सर्वात आधी इथं पनीर बघूया. पनीर मी इथं अर्धा किलो तांदूळासाठी 200 ग्रॅम पनीर घेतलंय आणि 100 ग्रॅम मटार घेतलाय. हिरवा वाटाणा आहे हा आपला. आता मार्केटमध्ये छान असा ताजा यायला लागलाय, तर तोच घेतलाय मी. ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला दोन मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे, पुदिन्याची पानं. खडे मसाल्यांमध्ये सांगते जिरं, 2 तेजपानं, दालचिनीचे तुकडे, लवंग, 4 ते 5 मिरे, 2 चक्री फूल आणि हिरवी वेलची. तर आपण इथं ताजा दही घ्यायचं आहे, अजिबात आंबट नसावं. 4 ते 5 चमचे आपल्याला इथं तूप घ्यायचं आहे. काश्मीरी लाल मिरची, बिर्याणी मसाला 1 चमचा घेतलाय आणि काश्मीरी मिरची 1 चमचा घेतली आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा, पाव चमचा हळद, अशा स्लिट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्या 4 घेतल्या आहे आणि चवीपुरतं मीठ. तर आपण आता पनीर आणि मटारचा जो मसाला करणार आहे तो करून घेऊया. इथं मी बेरिस्ता तयार करून घेतलाय, तोच पॅन घेतलाय. तर आपल्याला सर्वात आधी इथं पनीरचे जे क्यूब करून घेतलेले आहे आणि असे चौकोनी क्यूब करायचे, म्हणजे जेव्हा बिर्याणी आपण सर्व करतो तेव्हा ते तुटत नाही. आणि फ्राय करून घ्यायचे आपल्याला. असे छान लाल डाग पडले पाहिजे पनीरवरती, आणि पनीर आळणी लागू नये म्हणून चिमूटभर आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचंय. आता छान लाल डाग येईपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया. असं केल्यामुळे थोडंसं त्याला चिवी असं टेक्स्चर येतं आणि बिर्याणीमध्ये पनीर तुटत नाही. हे बघा असं छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे पनीर. तर हे बघू शकता पनीर छान असे लाल रंगावरती तळून झाले. काढून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिट लागतात. आता आपण हाच पॅन वापरून इथं पनीर आणि मटारची ग्रेव्ही तयार करणार आहे. त्यासाठी आपण 3 ते 4 चमचे इथं तूप टाकून घेऊया आणि आहे ते तेल पण तसंच ठेवलंय थोडंसं 2 ते 3 चमचे. सर्वात आधी आपल्याला तेल तापलेलंच आहे, गरमच झालेलं आहे, त्यामुळं इथं जिरं टाकून घ्यायचंय. जिरं छान फुललं की खडे मसाले टाकून घेऊया. खडे मसाले छान 10 सेकंदासाठी आपण फ्राय होऊ देऊ. स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या, गॅस कमी करायचा आणि बारीक चिरून घेतलेला कांदा. आपल्याला कांदा आता छान भाजून घ्यायचा आहे लाल रंगावरती. आता कांदा छान लाल रंगावरती आलाय. टोमॅटो प्युरी टाकून घेऊया आपण. लवकर परतावी म्हणून अर्ध मीठ आता टाकते. आणि मी भाताला आपण आधी ऑलरेडी मीठ वापरलेलं आहे भरपूर असं भातापुरतं. आता हे मी पनीर मसाल्यापुरतंच आपलं पनीर मटारचं मसाल्यापुरतंच मीठ घेतलंय इथं. त्यातलं अर्ध मी टाकलंय आणि अर्ध ठेवलंय.
आपल्याला इथं आता मसाले टाकून घ्यायचे आहेत. काश्मीरी लाल मसाला, बिर्याणी मसाला, हळद पाव चमचा, आलं लसूण पेस्ट मसाल्यांच्या आधी टाकली आणि थोडी परतून घेतली तरी चालेल. आपल्याला ते थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाले आणि ग्रेव्ही. 2 मिनिट परतून झालं की आपल्याला इथं गॅस पूर्ण कमी करायचा आणि दही टाकून घ्यायचं आहे. आता दही छान मिक्स करून घेऊया. दही मिक्स केलं इथं आपल्याला थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं आणि इथंच आपण आता मटार पण टाकून घेणार आहे, जेणेकरून ग्रेव्ही सोबत मटार छान शिजेल. कारण आपण आधी परतून घेतलेला नाहीये ना मटार, त्यामुळं तुम्ही मटारच्या ऐवजी दुसऱ्या पण भाज्या वापरू शकता इथं. आता आपण सगळं मिक्स केलंय. यावरती आपण झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटासाठी छान ग्रेव्ही शिजून घेऊया. झाकण ठेवल्यामुळे ग्रेव्ही पटकन शिजते म्हणून झाकण ठेवलंय. आता 3 ते 4 मिनिट झाले. आता बघूया ग्रेव्ही कशी झाली आहे. तर बघू शकता अशी छान तेल सुटलंय दह्यामुळे आणि टोमॅटोला. आता आपण जो बिरिस्ता तयार करून घेतलाय यातला अर्धा मी इथं आत्ता टाकते. आणखीन थोडीशी पुदिन्याची पानं, उरलेलं पूर्ण मीठ, भरपूर अशी कोथिंबीर आणि पनीरचे क्यूब. तर तुम्ही म्हणाल पनीर तळून घेतल्यामुळं चिवी होईल, पण आपण जेव्हा बिर्याणीला दम देतो तेव्हा पुन्हा आहे तसेच होतात, ते असे सॉफ्ट होतात छान. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय छान आणि कमी गॅसवरती 2 मिनिटासाठी आपल्याला पुन्हा झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पनीरमध्ये सर्व मसाले छान मुरतील, आणखीन छान तेल सुटेल. तर 2 मिनिट झाले. पनीर मटर मसाला तयार झालेला इथं. आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे आपण इथं लेयर लावून घेणार आहे. आता गॅस बंद करते मी. आपली चौथी जी स्टेप आहे त्यामध्ये आपण लेयर लावण्यासाठी जे साहित्य घेतलंय, इथं मी 10 ते 12 केशरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या आपण जेव्हा बिर्याणी करायला घेतली त्याच्या आधी. बिरिस्ता, पुदिन्याची पानं कट करून घेतली आहे, थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर, 3 ते 4 चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे आणि शिजवलेला भात आणि आपला पनीर मटार मसाला. आता सर्व रेडी आहे. आता फक्त आपल्याला लेअर लावायचा आहे, तर लेअर लावून घेऊया. आता मी 2च लेअर लावणार आहे, एक भाजीची आणि एक भाताची, कारण अर्धाच किलो प्रमाणामध्ये. तर अशी जाड तळायचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे, किंवा पूर्ण जाड असलं तरी चालेल. तर सर्वात आधी आपल्याला पहिल्या लेअरला थोडासा इथं भात लावून घ्यायचा आहे आणि छान असा मोकळा सुटसुटीत झालाय बघू शकता, कारण आपण एकदम असा परफेक्ट शिजून घेतलेला आहे. आणि आपण जो पनीर मसाला करून घेतलेला आहे तो पूर्ण आपण इथं अशी पातळ लेअर करून टाकून घेऊया. यावरती आपल्याला बिरिस्ता टाकायचा आहे, थोडासा पुदिन्याची थोडीशी पानं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं केशरचं दूध टाकते मी. आता थोडंच टाकायचं आहे, निम्म्याला पण थोडं कमी. आणि दुसरी लेअर आपण भाताची लावून घेणार आहे. बघू शकता असा छान सुटसुटीत मोकळा झालेला आहे भात आणि छान असा पसरून द्यायचा आहे. तो पसरून झाला की पुन्हा थोडासा बिरिस्ता टाकायचा आणि असं बघा कुरकुरीत झालाय, छान असा आवाज येतोय मस्त. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, तळून घेतलेले काजू आणि केशरचं दूध आता आपल्याला इथं पूर्ण टाकून घ्यायचं आहे. आणि यानी रंग आणि फ्लेवर छान येतो. आपण इथं रंग वापरणार नाहीये बिर्याणीसाठी. आणि साजूक तूप घेतलंय, त्यातलं आपल्याला 2 चमचे इथं साजूक तूप टाकून घ्यायचंय. आता गॅसवर ठेवलंय मी. सगळ्या लेअर आपले छान देऊन झाले. गॅस सुरू करायचा. फुल गॅसवरती आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवायचंय. आणि आता मी डायरेक्ट दम देणार आहे आणि असं पॅक आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावरती. तुमच्याकडे झाकण असं पॅक नसेल तर तुम्ही कणकेनी पण याला सील करू शकता, जेणेकरून पूर्ण पॅक होईल ते झाकण. तुमच्याकडे जर जाड भांडं नसेल तर तुम्ही 5 मिनिटासाठी असं फुल गॅसवर ठेवायचं आणि नंतर एखाद्या अशा फ्लॅट तव्यावरती त्यावरती दम द्यायचा 15 ते 20 मिनिटासाठी. तसं पण चालू शकतं. तर आपण आता यावरतीच मी 5 मिनिटं फुल गॅस आणि 15 मिनिटासाठी कमी गॅसवरती दम देऊन घेणार आहे. गॅस फुलच आहे आता, 5 मिनिटांनी कमी करते. असं तुमच्याकडे काही जड वस्तू असली ती ठेवली तरी चालेल.
तर मी इथं माझा खलबत्ता ठेवते जड असा, यातनं काही वाफ जात नाही तरी पण ठेवलंय मी. 20 मिनिट झाले. आता बघूया. गॅस बंद केलाय आणि बघू शकता किती छान आपले असे एक ना एक दाणा असा पूर्ण फुललाय छान. आणि शक्यतो बिर्याणी केली की लगेच ओपन नाही करायची, अर्धा तासानंतर झाकण काढायचं त्यावरचं, म्हणजे आणखीन छान फ्लेवर उतरतो आणि छान लागते बिर्याणी खायला. तर आपण आणखीन झाकण ठेवूया आणि अर्ध्या तासांनी पुन्हा दाखवते तुम्हाला सर्व करून. तर अर्धा तास झालाय. आता तुम्हाला बिर्याणीची लेयर पण दाखवते. बघू शकता खालचा आणि वरचा छान लेयर आलाय आणि रसरशीत असा मटर पनीर मसाला आणि सुटसुटीत असे मस्त एक ना एक दाणा फुललेला आपला राईस तसे छान सुटसुटीत झालाय. एक ना एक दाणा असा छान दिसतोय. तुम्ही मस्त असा रायता किंवा दह्यासोबत याला सर्व करू शकता. भाताचा एक ना एक दाणा असा मोकळा सुटसुटीत तरी पण असा छान मऊ शिजलेला. हे बघा छान असा मॅश होतोय आणि पनीर सुद्धा एवढं छान असं तुम्हाला म्हटले ना, जरी आपण फ्राय करून घेतलंय तरी पण ते असं चिवी नाही होत. हे बघा असं छान असं मऊ लुसलुशीत होतं, कारण जेव्हा दम देतो तेव्हा पनीर आपलं पुन्हा पाण्याचा अंश त्याच्यामध्ये तयार होतो आणि पनीर सॉफ्ट होतं. तर मग रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर इथं मस्त आपली चमचमीत पनीर मटर दम बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. अगदी असा छान सुगंध येतोय, पूर्ण घरभर असा पूर्ण अरोमा सुटलाय बिर्याणीचा आणि जेवढी टेम्पटिंग दिसते तेवढी खायला पण तेवढीच छान झालेली असणार, एकदम यम्मी. तर मग 31 ला किंवा तुम्ही मुलांना काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर तेव्हा करून देऊ शकता अशी छान बिर्याणी. स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे, तुम्ही तर बघितलीच असेल. तर मग रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा. रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत अशी बिर्याणी करा, मला कमेंट करा, सांगा तुमची बिर्याणी पण अशीच झाली आहे का. आणि बाय.